स्वामी समर्थ. कसे आहे तुम्ही सगळे? मस्त आहेत तर मस्तच राहा. तर आज आपल्याला 4 टक्सचा ब्लाऊज कट करायचा आहे. मी आता नवीन चॅनल ओपन केलेलं आहे, त्यामुळे आता माझी सुरुवात आहे फक्त आत्ता. तर 4 टक्सचं ब्लाऊजमध्ये कसं कट करते, काय करते, तर तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मी डायरेक्ट ब्लाऊजवरच कटिंग करते. मी मापा वगैरे लिहून घेत नाही, डायरेक्ट फक्त ब्लाऊज घेते कस्टमरचं. असं कस्टमरनं ब्लाऊज आणून दिलेलं असतं तर हेच ब्लाऊज घ्यायचं आणि ह्या ब्लाऊजवरच माप काढायचं. मी असं अंगावर वगैरे माप घेत नाही कोणाचंच. उलट ब्लाऊजवर माप घेतलेलं सोपं जातं, कारण मापाचं जर म्हणजे माप काढलेलं जर ब्लाऊज असेल ना, तर लवकर लक्षात येत नाही की आपलं माप किती आहे, काय आहे, कसं घ्यायचं, काय घ्यायचं. लवकर विचार डोक्यात येतो सारखं की कोण म्हणतं मला समजच नाही, डोक्यावरूनच गेलं, असं गेलं तसं गेलं चालू असतं. तर डायरेक्ट जर ब्लाऊजवर माप घेतलं ना, तर कुठं वाढवायची गरज नाही, काहीच नाही. फक्त आपल्याला उंची फक्त 1 इंचाची वाढवावी लागते, बाकी रुंदी वगैरे काहीच वाढवायची गरज लागत नाही. त्यामुळे कधी पण ब्लाऊजवरच माप घेत जावा तुम्ही पण. मी तर जसं क्लास केलेला आहे तर तसंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बरेच वर्ष झालं मी ब्लाऊज शिवते. तर आपण आता ब्लाऊजचं माप घेऊ आणि ब्लाऊज कधी पण कट करताना ना उलटं करायचं ब्लाऊज. हे तुम्हाला दिसत असेल बघा उलटं केलेलं. तर ह्या ब्लाऊजला बघा अगोदरच किती माया असते मध्ये, त्यामुळे आपल्याला जास्त घ्यायची गरजच नाही लागत. तर आपण इकडून जर घेतलं ना माप, ह्या बाजूने जर माप घेतलं ना, तर आपल्याला वाढवा-वाढवी करावी लागते. त्यामुळे वाढवा-वाढवी नाही करायचं, त्यासाठी इकडूनच माप घेते जेवढं आहे नाही. तर हे जेवढं आहे तर तेवढंच आपल्याला माप घ्यावं लागतं. तर चला 4 टक्सचं ब्लाऊज कटिंग करू. हे बघा ह्याचे 4 टक्स कसे आहेत. तर असंच आपण आता 4 टक्सचं माप घेणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करू. मी फक्त आता कटिंगच दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, स्टिचिंग नाही दाखवणार. तुमची जर कमेंट आली तर स्टिचिंग दाखवेल, नाही तर फक्त आता कटिंग करून घेणार आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे ना, तो आत्ताच आलेला आहे शिवायला. मला कस्टमरचा उद्या सकाळी द्यायचा आहे शिवून. तर मी शिवल्याच्यानंतर जर माझ्याकडे ब्लाऊज राहिलं, म्हणजे लक्षात राहिलं, तर मी शिवल्याच्यानंतर दाखवेल तुम्हाला. शिवणं झालं तर स्टिचिंग तर करते, कारण स्टिचिंग आणि कटिंग दोन्ही जर केलं तर ब्लाऊज व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यासाठी एकच प्रोसेस दाखवणार आहे मी. नंतर एखादा व्हिडिओ टाकेल अजून मी. तोपर्यंत चला कटिंग करून घेऊ, नंतर शिवल्याच्यानंतर तुम्हाला दाखवेल मी. तर बघा इथं सर्वात अगोदर मी अस्तरचा कपडा घेतला आहे, कारण हे साडीवरचे ब्लाऊज आहे. आणि 4 टक्सचं जे ब्लाऊज आहे तर ते डायरेक्ट आपल्याला ब्लाऊज कट करता येतं. तर हा पीस बराच मोठा आहे, त्यामुळे कमी पडायचा काही एवढं टेन्शन नाही आहे, कमी नाही पडत. तर चला आपण माप घ्यायला सुरुवात करू. पहिल्यांदा मी आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच कपडा फोल्ड करणार आहे. पूर्ण तो फोल्ड नाही करणार. नंतर इकडं जो कपडा उरला तर ह्यात आपल्याला बाहेर काढावे लागतात, त्यामुळे थोडं आधी आपण मोजून घेऊ ब्लाऊजचे. तर हे बघा, आणि ब्लाऊज कधी पण जिकडून काजा असतात ना, तर ह्या साईडनं मोजायचं असतं. हे असं मोठं मोजून घेऊ. हे बघा 9.5 आलेलं आहे. हे बघा एवढी माया आहे, त्यामुळे वाढवायची गरज नाही. तर बरोबर 1.5 इंचानंच ऑलरेडी वाढलेलं आहे हे. आता काही वाढवायची गरज नाही, उलट आपल्याला सोपं जातं असंच माप काढलं तर. हे बघा 9.5 आले. तर आपल्याला 9.5ला 9.5च घेणार आहोत. हे 10 इंच घ्यावं लागेल, 10 इंच, कारण आपल्याला टक्समध्ये 1 इंच ब्लाऊज आपलं कपडा जाणार आहे टक्समध्ये, त्यामुळे 1 इंच जास्त घेऊ. 10 इंच घेते मी इथं ब्लाऊज. आपल्याला हा कपडा 10 इंचाचा. उंची पण बॅक साईडलाच मोजायची. हा पाठीचा भाग आहे, इकडूनच आपण उंची मोजू. आता उंची 14 आलेली आहे. तर आपल्याला घ्यायची आहे 14.5. पाठीचा जो भाग आहे तो फक्त अर्धा इंचानं वाढीव असतो.
जास्त 1 इंचानं घ्यायचा नाही. 1 इंचानं जर तुम्ही ब्लाऊज घेतलात बॅक साईड आणि फ्रंट बाजू तर एखाद्या वेळेस आपले बॅक साईड जे आहे तर ते आपल्या लक्षात राहत नाही कट करायचं, नंतर मग उंची फार होते. त्यासाठी 14.5 बरोबर घेऊ. इथं मला थोडं पण कुठं जातो काय माहिती, थोडंचा तुकडा छोटा राहिले माझा. इकडे मला चॉक खूप लांब ठेवली त्यामुळे आता कुठं वर होते मी. तर तुम्हाला असं पट्टीचा वापर करा. तुम्हाला जर रेगा असं रेगा वगैरे मारता येत नसतील ना तर तुम्ही पट्टीचा वापर करा. माझ्याकडे पट्टी काही नाही आहे, मी पट्टीचा वापर नाही करत, टेपचा वापर करते. तर हा झाला पाठीचा भाग आपला. आता इथून फोल्ड करू आपण. हे बघा, समजलं तुम्हाला? ही 4 पदरी भाग केला आपण आता. हे झालं 4 पदरी. हे बघा, आता घेऊ. तर आता आपली पाठीचा भाग किती आहे? 14 आहे. तर आपल्याला घ्यायचा आहे 15 घ्यायचा आहे आपल्याला. पुढची एक साईड, पुढचा जो भाग असतो आपला तर तो 1 इंचानं वाढीव असतो, त्यामुळे 15 इंच घेते मी इथं. हे बघा, दिसत असेल तुम्हाला, 15 इंच घेतले. ऑलरेडीच बघा, हा झाला. डबल एकदम मोजून घेऊ. हे झालं. आता आपली ही बाजूला ठेवून देऊ. तर आता बघा, परत आपल्याला इथे गळा मी चॉक घेते, म्हणजे रेगा सरळ येते. हे ब्लाऊज आजीबाईचं आहे आणि दिसायला तर आपल्याला वाटतं की खरंच गळा वगैरे किती मोठा आहे काय आहे. तर ते आजीबाई ना इतक्या घिसघिसे आहेत ना, त्यांना थोडंसुद्धा ब्लाऊज इकडे व्हायला नको आहे, त्यामुळे परफेक्टच त्यांचं ब्लाऊज शिवावं लागतं. तर हे बघा, पाठीचा जो गळा आहे तो किती छोटा आहे, किती इंचाचा गळा आहे बघून घेऊ आपण अगोदरच. तर फक्त 3.5 इंचाचा गळा आहे आपला. 3.5 इंचा म्हणजे 4 इंचाचा गळा घ्यावा लागतो, कारण हे ब्लाऊज आपण सव्वाचं केलं, इथं अर्धा इंच गेलेला आहे. तर 4 इंचाचा गळा पाठीचा घेऊ. तर त्याच्या अगोदर बघू आपण ह्याचा गळा किती घेतलेला आहे. 10 आलेला आहे. 10 म्हणजे 10.5 आले. तर 10.5चा निम्म किती होते? 5.25. आपल्याला इथे 5.25 घ्यायचा आहे, म्हणजे 2.25चा गळा आणि 3 शोल्डर बरोबर 5 इंच होते. तर हे बघा, मी चॉक आणलं आहे. आता चॉकने रेगा थोडे सरळ येतील. इथे 2.25. 2.5 इंचा जर गळा घेतला ना तर गळा खूप उतरतो शोल्डरमधून आपल्या, त्यामुळे इथं खाली पण 2.25 घेतलं तरी चालत होता, पण त्यांना जास्त मोठा गळा नको आहे, त्यामुळे 2.25च घेऊ. पुढचा गळा बघू आता ह्याचा किती आहे. पण आजीबाई ना दिसायला दिसतात, आजीबाई आहे म्हणून, पण आजीबाई पण खूप करामती असतात. थोडंसं ब्लाऊज त्यांना इकडे नाही जमत, सांभाळून घ्यावं लागतं आपल्याला सगळेच कस्टमर. 5.5चा गळा आहे, तर आपण घेताना फक्त 5च घेऊ, नंतर कटिंग करू, पण जास्तीचा नको घ्यायला पहिल्यांदाच. नाहीतर मी काय करते 5.25 घेते. त्यांचा 5.5 गळा आलेला आहे. तर आता इथं चला जाऊ द्या, 5.5ला 5.5च घेऊ गळा, देईल बरोबर. 5.5ला गळा घेतले. बॉक्स करून घेऊ आणि इथून अर्धा इंच अंदाजाने घ्यायचं असतं. अर्धा इंच असते इथं फक्त. तिथून इथं आलेलं शोल्डर आहे 3 इंचाचं. तर ह्यांचा मोंडा बघून घेऊ. मोंडा तसं तर 5.5 घेतला तरी चालतो, पण तरी एकदा मोजून घेऊ आपण.
हे बघा 5.5च आहे. मोंडा 5.5 आलेला आहे. हे 5.5 घेऊ. इकडून पण इथं 1.25 इंच घ्यायचं आपण. इथून 1.5 इंच घेऊ अगोदर आणि इथं 1 इंच घेतलं तरी चालतं आणि 1.25 इंच घेतलं तरी चालतं. तर मी इथं पहिल्यांदा 1.5 इंच घेतलं आणि नंतर 1.25 इंचावर एक म्हणजे मार्क केलेला आहे. तर अगोदर तर हे जे आहे तर 5.5च्या निम्मं किती येतं इथे एक मार्क करून घेऊ आणि इकडं पण तसंच करू. निम्म्यानंच हे बघा असं पहिल्यांदा हा गोल आकार खूप महत्त्वाचा असतो. हा गोल आकार जर व्यवस्थित आला तर आपलं ब्लाऊज व्यवस्थित बसतं, नाहीतर खूप प्रॉब्लेम येतात, उड्या वगैरे पडतात इथं. तर हे थोडं असं बाहेरून घेतलं तरी चालतं. हे बघा समजलं असेल. हे बघा समजलं असेल तुम्हाला. समजलं नसेल तर कमेंट करून सांगा. तर आता आपल्याला काढायची आहे योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी काढायची आहे. तर क्रॉसपट्टी 3.5ची घेतली इथे मी. 3.5ची क्रॉसपट्टी घेतली. हे बघा आणि इकडून 2.5 इंच दिसतं. तसं काही नाही, 2.5 इंचच घेतली पाहिजे, 3 इंचच घेतली पाहिजे. तुमच्या मनावर कमी जास्त करू शकता तुम्ही. बघा आता इथून असा गोलाकार घ्यायचा. ही झाली आपली योगपट्टी म्हणजेच क्रॉसपट्टी झाली आपली ही. तर इथली जी डाच आहे ह्या मध्य भागात यायला पाहिजे. तर ह्यांची डाच बघू कुठे आली. तर आणि इथं 1/2 इंचाचा कपडा सोडलेला आहे. तर इथे बघा मध्य भागात डाच यायला पाहिजे. 6.5 आहे. तर फोल्ड पट्टी बघा ही डाच मारून घेऊ. हे 2.5ची 3ची घेतली तरी चालतं, पण मी 3ची घेते. बघा ही एक डाच झाली आपली. तर इथली डाच आता 4 इंचावर घेऊ. तर इथली डाच जी आहे ना ते 2.5 इंच घ्यायचे. आजीबाई आहेत त्यामुळे डाचा काही जास्त आपल्याला मोठ्या घ्यायच्या नाही आहेत, छोट्या छोट्या डाचा घ्यायच्यात. आजीबाईला जास्त तब्येत वगैरे पण नाही आहे. तर इथली जी डाच आहे तर ही पण मध्य भागातच घेऊ. दोन्हीच्या 7 आहे. तर इथली जी डाच आहे 6 इंचावर घेऊ. थोडी क्रॉस आली तरी चालतं. इथं आपण थोडीशी क्रॉस घेतली. हे बघा ही डाच समोरासमोर यायला पाहिजे असं. आणि इथली डाच 3.5 इंचावर 3.25 इंचावर घेऊ, कारण तिथला भाग पूर्ण बरोबर यायला पाहिजे. हे बघा 3.5च आले. तर हे बघा हे आपलं झालं आपलं 4 टक्सचं ब्लाऊज. तर तुम्हाला माप लक्षात आलं असेल. लक्षात आला तर नक्की सांगा कमेंटमध्ये. माझा आवाज पण तुम्हाला येतोय का बरोबर. मी जास्त मोठ्याने बोललेलं नाही आहे. तर ही डाच आहे 3 इंचाची, ही डाच आहे 2.5 इंचाची, ही आहे 3.5 इंचाची आणि ही किती इंचाची
बकायला माझ्या लक्षात नाही राहिली, 6 इंचाची, कारण हा जो भाग आहे तो मोठा असतो, हा भाग छोटा असतो. आणि ही तर डाच काय आपण कटोरीला पण 2.5 इंच घेतो, त्यामुळे फोरटक्सला पण 2.5च घ्यायची. छोटी घेतली तरी चालतं, पण मी 2.5च ठेवली आहे. ह्यातल्या डाचा कमी जास्त पण तुम्ही करू शकता. तुम्हाला जर कमी जास्त घ्यायची असेल तर थोडं थोडं एक किंचित कमी करू शकता तुम्ही. आपल्या मनावर असतं किती घ्यायचं, काय घ्यायचं. थोडा कमी जास्त झाला तर असं काहीच फरक पडत नाही फोरटक्सच्या ब्लाऊजमध्ये. तर आता आपण कट करून घेऊ ही ब्लाऊज. तर आता कट करायचा अगोदर मी पुढचा भाग काढून घेते अगोदर. कारण असं का करते मी, तर आपला जो बॅक साईडचा गळा आहे, बॅक साईडचा, तर हा गळा छोटा आहे, त्यामुळे थोडी कातर मारून घेते मी अगोदर. असे हे कट करून घेते अगोदर. तर एक 8 तर अर्धा इंच वाढीव घ्यायचं. फिटिंगला 8.5 इंच घेऊ आपण इथं. हे बघा 8.5, आणि पुढे 1.5 इंच मार्जिन किंवा 2 इंच. इथं 1.25 इंच घेऊ आपण. हा कपडा आपला एक्स्ट्रा झालेला आहे, हा काढून टाकू. एक्स्ट्रा कपडा आहे तसं कट करायचं आहे. आणि हे मी का मारलं, तर इथपर्यंतच आपली फिटिंग येणार आहे. अर्धा इंच कपडा जास्त घेतला इथं मी, का तर इथं आपले डाच येणार आहे त्यासाठी. आणि ही आपली एवढी फिटिंग राहणार आहे, म्हणजे 1.5 इंच जे मार्जिन आपल्याला सोडावं लागतं, तर ते इथं म्हणजे लक्षात यावं त्यासाठी मी रेग मारली. आणि इथं जे आहे तर इथली फिटिंग इथपर्यंतच येणार आहे आपली. इथपर्यंत फिटिंग येणार आहे खालची पोटाची. आणि हे अर्धा इंच 1.25 इंच जे ठेवलं आहे, तर ह्या डाचासाठी ठेवलेलं आहे, त्यामुळे मी असे रेग मारले, शिवताना समजेल. चला कट करून घेऊ आता. गळा खूप कमी आहे, गळा किती आहे, 4चा आहे. 4चा घ्या काढून. कोण कोण काय करतात, म्हणजे छोटा जो गळा आहे तर तो बोटनेकचा गळा असं म्हणतात. तर अशा बोटनेकच्या जे गळ्याला ना, हे शोल्डर जे आहे ते 6.5 इंच, 7 इंच, 7.5 इंच असं घेतात. तर आपण 5.5च घेतलेलं आहे हे, कारण तब्येत नाही आहे जास्त त्या आजीबाईची. तब्येत जर जास्त असली असती तर ही जास्त भाग घ्यावा लागला असता. तर हे परफेक्ट बसणार आहे. तर चला आता मला साडीवरचं ब्लाऊज आहे हे अस्तर कटिंग करून घे. तर एक राहिलं होतं, हा जो पाठीचा भाग आहे, तर इथं थोडासा चेंज करायचं आहे आपल्याला. तर पुढचा जो भाग आहे तो थोडा जास्तीचा घेतला होता आपण, कारण डाचा वगैरे मारण्यामध्ये जास्तीचा कपडा जाणार होता, त्यासाठी जास्त घेतलं. तर पाठीचा भाग आपल्याला जास्तीचा नको आहे, तर आपल्याला किती 9.5 घ्यायचं होतं, तर इथं बरोबर 9.5ला मी मार्क केलं होतं मगाशी, हे बघा. आणि पाठीचा भाग पण आपल्याला 9.5च घ्यायचा आहे, कारण जे ब्लाऊज मला मापाला दिलं ते त्यात 9.5च आहे. तर इथं आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. तर हे 1 इंच जास्त का घ्यायचं आहे, तर आपल्या इथं टक्स येणार आहेत, तर ह्या टक्समध्ये अर्धा इंच दोन्हीकडून जाणार आहे, त्यासाठी इथं 1 इंच वाढीव घेतलं मी. ते बघा असं कटिंग करून घेऊ.
तर हे जे मध्ये आहे तिथून आपल्याला टक्स घ्यावं लागतं. तर टक्स किती घ्यायचं आहे आपल्याला? 1 2 3 4 4.5. मध्ये अर्धा इंच आपलं जाणार आहे ह्या टक्समध्ये. तर त्यासाठी आपण त्या अर्धा इंच 1 इंच जास्त घेतला होता. हे बघा झाला आपला पाठीचा भाग पण झाला. आपला पुढचा भाग झाला. हा क्रॉसपट्टी झाली. आता आपल्याला काढायचे आहेत बाह्या. तर हा बघा बाह्यासाठी कपडा काढले. तर आपली ही बाही उलटी केली मी. बाही आहे आपली 8.25 इंचाची. तर आपल्याला इथं 8.25ला 8.25 टाकून घेऊ आणि ह्यात 1 इंच ॲड करू. शिलाई मार्जिनसाठी 1 इंच ॲड केले. तर आता इथं 8.25. आता आपल्याला टाकायचा भाग किती घ्यायचा आहे ते दाखवते कसं घ्यायचं. आठ आलेलं आहे. तर आपल्याला इथून पण 8.5च घ्यायचं आहे. 8.25 ही लागले. बघू अर्धा इंच कसं तरी ॲडजस्ट करू आपण. 8.25 इकडून पण 8.25 घेतले. तर ह्यातून 2.5 इंच कमी करायचं खालची बाजू. आला माराय का तिकडं आलं ते आलमचं पोरग हाय का? हे दोन ह्याला जॉईंट करायचं. बरोबर. 1.25 इंच. असं वाटलं नक्की कमेंट सांगा. आणि माझ्या व्हिडिओ चॅनल नवीन असल्यामुळं लाईक करा, सबस्क्राईबर करा. श्री स्वामी समर्थ.